5 मार्च 2024 वार आहे मंगळवार। या दिवशी काय झालं, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट आपोआपच लॉग आउट व्हायला लागले। आपोआपच लॉग आउट झालेले अकाउंट्स पुन्हा लॉग इन करण्यासाठी युजर्सना खूप अडचणींचा सामना करावा लागला। मेटाचा सर्व्हर अचानक डाऊन झाला, त्यामुळे जवळजवळ 1.5 ते 2 तास या प्रॉब्लेमचा सामना युजर्सना करावा लागला। आता फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या बाबतीत नेमकं काय झालं, कसं झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विक्रम जाधव मराठी कट्टा युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी 2 तास बंद पडलं होतं। ज्या लोकांनी फेसबुक ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केलं, त्यांना ते लॉग आउट झालेलं पाहायला मिळालं। लॉग आउट झाल्यानंतर परत लोकांनी पासवर्ड टाकला, पासवर्ड झाल्यानंतरही पुन्हा ते लॉग इन झालं नाही। मग काही जणांनी ओटीपी जनरेट केला, ओटीपी जनरेट केल्यानंतरही पुन्हा ते फेसबुक आणि इंस्टाग्राम लॉग इन झालं नाही। त्यानंतर इंस्टाग्राम युजर्स अकाउंट रिफ्रेश करत राहिले, परंतु त्यांचं हे अकाउंट ओपन झालं नाही। फेसबुकचे प्रवक्ता अँडी स्टोन यांनी ट्विट करून फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या युजर्सची माफी मागितली। त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणींमुळे युजर्सना फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा काही वेळ वापरता आलेली नाही, परंतु आम्ही लवकरात लवकर या समस्येचं निराकरण केलेलं आहे। फेसबुक आणि इंस्टाग्राम 2 तास बंद असल्यामुळे त्याचा खूप मोठा आर्थिक फटका त्याचे ओनर मार्क झुकरबर्ग यांना झाल्याचं पाहायला मिळालं। फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा याच्या शेअर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली। 1.5% ची घसरण मेटाच्या शेअर्स मध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। वेडबर्ग सिक्युरिटीजचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅन आयव्ज यांनी dailymail.com वर बोलताना सांगितलंय की मंगळवारी संध्याकाळी पूर्ण जगभरामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम सर्व्हिस डाऊन असल्यामुळे मार्क झुकरबर्ग यांना जवळजवळ $100 मिलियन आर्थिक फटका बसलेला आहे। बऱ्याच तज्ञांचं असं मत आहे की मेटाच्या प्लॅटफॉर्मवरती जी तांत्रिक अडचण आली होती त्याचे प्रमुख कारण कोडिंग संदर्भात झालेल्या चुका असू शकतात। या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।